आणि आता बातमी नाशिकमधून भोंदू खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 6व्या गुन्ह्यात खरातला ही न्यायालयीन कोठडी झालेली आहे। आतापर्यंत 6 गुन्ह्यांमध्ये भोंदू खरातला वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यावरती सुनावणी झाली आणि आता ही 6व्या गुन्ह्यातली सुनावणी होती। आज ही सुनावणी संपन्न झालेली आहे आणि या सुनावणीमध्ये त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत आहेत। किरण, खरं तर अशोक खरातवरती जे 19 गुन्हे आतापर्यंत दाखल झालेले आहेत त्यापैकी 8 गुन्हे हे महिला अत्याचार संदर्भात आहेत आणि महिला अत्याचार संदर्भात असलेले जे 8 गुन्हे आहेत या सर्व गुन्ह्यांची स्वतंत्र तपासणी जी आहे ती एसआयटी कडून केली जात आहे आणि 6व्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आज खरं तर 6व्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी हे संपत असल्याने अशोक खरातला आज सुद्धा ऑनलाईन द्वारे कोर्टामध्ये सादर केलं गेलं आणि 6व्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आज अशोक खरातला मिळालेली आहे आणि त्याच पद्धतीने 7व्या गुन्ह्यात आणखीन एकदा अशोक खरातला ताबा मिळावा यासाठी एसआयटीने आज न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे आणि यावरती उद्या सुनावणी होईल। म्हणजे 6व्या गुन्ह्यामध्ये आता अशोक खरातला हे 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्याचं बघायला मिळतं। किरण, आतापर्यंत एकूण किती गुन्ह्यांची नोंद आहे खरात विरोधात? आतापर्यंत अशोक खरातच्या विरोधात 19 गुन्हे हे वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या 19 गुन्ह्यांपैकी 8 गुन्हे हे महिला अत्याचार संदर्भात आहेत आणि त्याच 8 गुन्ह्यांसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून एसआयटी तपास करत आहे आणि वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत अशोक खरातला पोलीस कोठडी मिळालेली आहे। हा 6वा गुन्हा सुद्धा महिला अत्याचार संदर्भातच होता आणि त्यात देखील पोलीस कोठडी मिळाली होती आणि आज ही पोलीस कोठडी संपत असल्याने आज जे अशोक खरातला न्यायालयामध्ये जे हजर केलं गेलं आणि 7वा गुन्हा सुद्धा महिला अत्याचार संदर्भातच आहे। त्याही संदर्भात तपास करण्यासाठी अशोक खरातला आणखीन एकदा पोलीस कोठडी मिळावी अशा पद्धतीचा अर्ज जो आहे तो एसआयटी कडून आज न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेला आहे आणि उद्या यावरती सुनावणी होईल। धन्यवाद किरण, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी।